लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना पुण्यामध्ये कुणाचा उमेदवार कोण याविषयीची चर्चा रंगात आहे। एकीकडे शहरातील आम उमेदवारांनी आपली उमेदवारी घोषित केली असताना प्रस्थापित पक्षांची अजून चाचपणीच सुरू आहे। यावेळी पुण्यात कोण कोणाला पाणी पाजणार, लढत कशी होणार, एकेरी की बहुरंगी, कुणाला मिळणार संधी तर कुणाचा कटणार पत्ता, कुठला पक्ष उभारणार विजयाची गुढी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराशी निगडीत आहेत। 2009च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश कलमाडींनी भाजपच्या अनिल शिरोळेंचा अवघ्या 25,000 मतांनी पराभव केला होता। मनसेचे नवखे उमेदवार रणजित शिरोळे 75,000 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, तर बसपाच्या DS कुलकर्णींना चौथ्या क्रमांकाची मतं पडली होती। गेल्या वेळी निवडणूक लढवलेल्या या उमेदवारासह अनेकांनी यावेळी पुन्हा एकदा लढण्याची तयारी चालवली आहे। यावेळी सगळ्यात आधी उमेदवारी घोषित केली ती नवभारत डेमोक्रेटिक पक्षानं। नव्यानं स्थापन झालेल्या या पक्षानं शहरातला उच्चभ्रू चेहरा विनिता देशमुख यांना उमेदवारी दिली आहे। विनिता देशमुख या माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असून पत्रकार आणि लेखिकाही आहेत। उमेदवारी घोषित केलेल्यांमध्ये दुसरं नाव अरुण भाटिया। दिल्लीत आम आदमी पार्टीला मिळालेल्या यशानंतर माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती। आपने उमेदवारी दिली नाही तर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी याच वेळी जाहीर केलं होतं। आम आदमी पार्टीनं रविवारी जाहीर केलेल्या 20 जणांच्या यादीत पुण्याचा समावेश आहे। पक्षाच्या स्थापनेपासून सक्रिय असलेले प्राध्यापक सुभाष वारे यांना आपने उमेदवारी दिली आहे। बसपच्या संभाव्य यादीत एका अनपेक्षित नावाचा समावेश झालाय, ते म्हणजे विनय हर्डीकर। शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असलेले हर्डीकर स्वतः पत्रकार अभ्यासक आहेत। पुण्यातले भाजपचे बंडखोर पदाधिकारी उज्ज्वल केसकर यांच्यासोबत त्यांनी पुणे जनहित आघाडी स्थापन केली होती, त्यामुळे हर्डीकर हे जनहित आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा असतानाच त्यांनी बसपकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याचं कळतंय। मनसेकडून गेल्या वेळी निवडणूक लढवलेले रणजित शिरोळे याही वेळी लढण्यास इच्छुक आहेत। मात्र यावेळी पुण्यामध्ये तुल्यबळ उमेदवार देण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत। अशा परिस्थितीत पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू आहे। भाजपतर्फे शहराध्यक्ष अनिल शिरोळेंसाठी गोपीनाथ मुंडेंचा आग्रह आहे, तर कसब्याचे आमदार गिरीश बापट हे देखील लोकसभेवर जाण्यास इच्छुक आहेत। त्यातच नुकतेच आठवल्यांसाठी खासदारकी सोडावे लागलेले प्रकाश जावडेकर यांना पुण्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवता येईल का याचाही विचार पक्ष पातळीवर सुरू आहे। आणि आता सरते शेवटी काँग्रेसकडे संभाव्य उमेदवारांची रेलचेल आहे। भ्रष्टाचार प्रकरणी पक्षातून निलंबित असलेल्या कलमाडींना ते कितीही इच्छुक असले तरी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही। अशा परिस्थितीत आपण नाही तर आपल्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा कलमाडींनी व्यक्त केली आहे। अर्थात या मागणीला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण शहरातले इतर अनेक दिग्गज स्वतःसाठी प्रयत्न करतायत। आमदार मोहन जोशी, आमदार विनायक निमण, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, चंद्रकांत शिवरकर, शहराध्यक्ष अभय छाजेड पक्षानं दिलेली जबाबदारी स्वीकारायला इच्छुक आहेत। माजी उपमहापौर दीपक मानकर तसंच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम हे सुद्धा आवश्यक ते फिल्डिंग लावून आहेत। त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवार निवड ही पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे। पुणे बदललं तशी पुण्यातली राजकीय परिस्थिती देखील बदलली आहे। पुण्यातला मतदार आज अधिक सजग बनलाय। अशा परिस्थितीत निवडून येणारा उमेदवार देणं हे प्रत्येक पक्षासाठी आव्हान ठरणार आहे, कारण पुण्यातला मतदार केवळ उमेदवार आणि त्याचा पक्ष नव्हे तर त्या उमेदवाराचं कार्यकर्तृत्व आणि पक्षाची ध्येय धोरणं बघून मतदान करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सागेकरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।